तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. अन इन्फानाइट लाइन चार्ज प्रोड्यूस अ फील्ड ऑफ 7.182 इंटू 10⁸ न्यूटन पर कुलम. एक इन्फानाइट लाइन चार्ज आहे, ओके, तो इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतोय 7.182 इंटू 10⁸ न्यूटन पर कुलम इतका ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर. तर त्याचा डिस्टन्स 2 सेंटीमीटर इतकं दिलेलं आहे. द लिनियर चार्ज डेन्सिटी इज, तर आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटी या ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2004ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 7.27 इंटू 10⁻⁴ कुलम पर मीटर. बी ऑप्शन आहे 7.98 इंटू 10⁻⁴ कुलम पर मीटर. सी ऑप्शन आहे 7.11 इंटू 10⁻⁴ न्यूटन पर कुलम. आणि डी ऑप्शन आहे 7.04 इंटू 10⁻⁴ कुलम पर मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक इन्फानाइट लाइन चार्ज आपल्याला एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करून देतोय, ज्याची व्हॅल्यू आहे 7.182 इंटू 10⁸. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिलेली आहे 7.182 इंटू 10⁸ न्यूटन पर कुलम इतकी दिलेली आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड झाली. त्यानंतर त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला 2 सेंटीमीटर इतकं दिलेलं आहे. आरची व्हॅल्यू दिलेली किती, तर 2 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, मीटरमध्ये. मग 2 इंटू 10⁸ किती येणार, -2 मीटर. ही काय झाली, तर त्याचं डिस्टन्स झालंय. आणि आपल्याला फाइंड करायचं लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी रिप्रेझेंट केला तो लेटर लॅम्बडाने. व्हॉट इज लिनियर चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट लेंथ. तर तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. जर तुम्ही लिनियर चार्ज डेन्सिटी जर घेतलं तर एक सिलेंडर घ्या किंवा एखादी वायर घेतली, त्याच्यावरती जर चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर त्या ठिकाणी लिनियर चार्ज डेन्सिटी असते. मग फॉर सिलेंडर जर घेतला तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो 1/2 पाय एप्सिलॉन 0 लॅम्बडा अपॉन आर. तर हा झाला तुमचा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. पण आपल्याकडे एक व्हॅल्यू माहिती आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0 कोलम्स कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू असते 9 इंटू 10⁻⁹. मग एक काम करू, 2 आहे तर याला 4 करायचं आहे. मग 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने काय करायला डिवाइड. मग बघा नेक्स्ट स्टेपमध्ये 2 ने याला मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं तर 2 2 जा किती राहिला 4 पाय एप्सिलॉन 0 लॅम्बडा डिवाइडेड बाय आर. तर आता याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करणार, पुट करणार. ई ची जी व्हॅल्यू आहे तर ती दिलेली आहे तुम्हाला 7.182 इंटू 10⁸. तर ती पुट करून टाकू 7.182 इंटू 10⁸ इतका. 2 तसाच घेतला आणि या 1/4 पाय एप्सिलॉन 0 याची जी व्हॅल्यू आहे ती किती, तर 9 इंटू 10⁹. तर एप्सिलॉन 1/4 पाय एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू टाकली 9 इंटू 10⁹. लॅम्बडा आपल्याला फाइंड करायचा, तो तसाच लिहिला. आणि आर ची जी व्हॅल्यू आहे, आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर तुम्हाला 2 सेंटीमीटर आहे. ओके, तर त्याचं कन्वर्जन 2 इंटू 10⁸ किती होणार, तर -2 इतकं झालं. ओके, आता याच्यामध्ये 2 आणि इथला 2 काय झाला तर कॅन्सल झाला. मग रिमेनिंग टर्म्स आपण या ठिकाणी रिराईट करू. 7.182 इंटू 10⁸ इज इक्वल टू -2 वरती गेला तर +2 होणार आहे. म्हणजे आन्सर झालं 9 इंटू 10⁻11. आणि आणखीन एक टर्म राहिलं तो म्हणजे लॅम्बडा. आणि आज लॅम्बडा आपल्याला फाइंड करायचा आहे. मग ही टर्म इकडे जी मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड. मग लॅम्बडा भेटेल आपल्याला 7.182 इंटू 10⁸. या पूर्ण टर्मला डिवाइड करायचं 9 इंटू 10⁻11. 10⁻11 वरती गेला तर काय होणार, तर मायनस होणार. आणि याला 9 ने आपल्याला डिवाइड करायचं 7.182 डिवायडेड बाय 9 -11 आणि +8 किती झाला तर 10⁻³ आता 9 ने याला डिवाइड करू. 9 ने जर डिवाइड केलं ते झालं 0.71. 9च्या टेबलमध्ये नाही तर 63. 9 3 जा किती, 9 7 जा किती 63. मग आता 71 मधून 63 गेला तर आपल्याकडे रिमेनिंग राहणार आहे 8. ओके, आणि पुढचा जो नंबर आहे तो पुन्हा 8 आला 88. 88च्या तर 9च्या टेबलमध्ये नाही पण 81 आहे. 9 9 जा किती 81. आता 88 मधून 81 जर गेला तर किती उरला 7. आणि पुढचा जो नंबर आहे तो 72. आता 72 9च्या टेबलमध्ये आहे. 9 8 जा 72. ओके, तर आपलं जे आन्सर आलं ते आलं 0.798. ओके, आणि हा जो 10 ची पॉवर आहे ते 10 ची पॉवर किती तर 10⁻³ हा नंबर राहिला. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला आन्सर जे आहे ते 7 पॉईंट नंतर आहे. मग लॅम्बडा जर घेतला तर 7.1
98 घेणार. आता एक पॉईंट आपण शिफ्ट केला कोणत्या साईडला, राईटला जर घेतलं तर 10 ची पॉवर मायनसमध्ये, एक शिफ्ट केला ऑलरेडी इथं -3 आणि तो -1 की झाला तर 10⁻⁻⁴. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तर या क्वेश्चनची आपला करेक्टली मॅच या ठिकाणी बसतंय. तर तो ऑप्शन असणार लॅम्बडा इज इक्वल टू 7.98 × 10⁻⁻⁴. आणि याचं जे युनिट आहे आता चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज कोलममध्ये मेजर करतो आणि लेंथ मीटरमध्ये, मग कुलम पर मीटर त्याचं युनिट असेल. म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट मॅच ऑफ दिस क्वेश्चन.